आहे ते आज आपण शिकणार आहोत. आणि आपला आजचा विषय आहे तुमच्या खोट्या गोष्टींना लपवण्यासाठी चुकीच्या व्यक्तीची निवड करू नका. लिहून घ्या, आजचा आपला विषय आहे तुमच्या खोट्या गोष्टींना लपवण्यासाठी चुकीच्या व्यक्तींची निवड करू नका. ठीक आहे, हा आपला आजचा काय आहे विषय आहे. आणि ह्या विषयातून आपण अनेक गहन गोष्टी ज्या आहेत त्या शिकणार आहोत. आणि म्हणून प्रत्येकाने आजचा जो विषय आहे त्यामध्ये शिकवले जाणारे जे काही मुद्दे आहेत ती लिहून घ्या, अशासाठी की त्या संपूर्ण मुद्द्यांवरती परत एकदा तुम्हाला बारकाईने जे आहे ते स्टडी करता यावा. आणि आजच्या विषयामध्ये सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो आहे चुकीच्या संगतीमुळे पापात पडतो. पहिला मुद्दा लिहून घ्या, चुकीच्या संगतीमुळे पापात पडतो. आता अनेक वेळा आपल्याला आपली जी संगत आहे ती जाचणं फार गरजेचं आहे. आपली जी संगत आहे तिची तपासणी करणं फार गरजेचे आहे. आणि जर आपण आपल्या सोबत्याची किंवा आपण आपल्या संगतीची जर तपासणी केली आणि ती जर चुकीची आहे असं जर आपल्याला आढळून आलं तर लगेचच आपण अशा प्रकारच्या चुकीच्या संगतीपासून स्वतःला वेगळं करणं फार गरजेचं आहे. आणि जर आपल्याला आढळून आलं की आपली संगत ही चुकीची आहे आणि तरीही आपण त्या संगतीमध्ये चालत आहोत किंवा राहत आहोत किंवा वाढत आहोत, तर त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण पापामध्ये जे आहे ना पडू शकतो. आणि पापात पडण्यापासून आपल्याला कोणीही जे आहे ते सावरू शकत नाही किंवा आपल्याला सांभाळू शकत नाही पापात पडण्यापासून. ठीक आहे ना. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे पहिल्या मुद्द्यामधून की चुकीच्या संगतीमुळे मनुष्य जो आहे तो पापामध्ये पडतो. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो तर पवित्र शास्त्र हे पहिले करीन 15वा अध्याय आणि वचन 33 जे आहे आपण यावेळेला काढूया. पहिले करीन 15वा अध्याय आणि वचन 33 यावेळेला आपण काढणार आहोत. आणि त्या वचनामध्ये कशा प्रकारे चुकीच्या संगतीला घेऊन करिंथच्या मंडळीला संत पौल जो आहे तो सावध करत आहे हे आपण शिकणार आहोत. आणि आपण ते वचन वाचणार आहोत आणि मग ह्या मुद्द्यातून आपण काही महत्वाच्या गोष्टी चुकीच्या संगतीमुळे व्यक्ती पापात पडतो यातून शिकणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. सू नका व संगतीने नीती बिघडतो. व्हेरी गुड. वचन ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे की फसू नका. अनेक वेळा आपण फसतो आणि अनेक वेळा चुकीच्या लोकांना जाऊन आपण मिळतो. आणि आपल्याला ती जी लोक आहेत ती बाहेरून खूप चांगली दिसतात, परंतु खऱ्या अर्थाने ती आतून कशी आहे हे आपल्याला दुरून समजत नाही किंवा दुरून आपल्याला ते कळून येत नाही. पण ज्या वेळेला आपण त्या लोकांसोबत राहायला सुरुवात करतो त्या वेळेला मुळात ती जी लोक आहे ना ती फसवणारी आहे. मुळात ती जी लोक आहे ना ती चांगल्यांना वाईट मार्गाला नेणारी आहे. हे आपल्याला जवळ गेल्यानंतर समजून येते. आणि वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे संत पौल हा करिंथ येथील विश्वासणाऱ्यांना हे पत्र लिहित असताना त्यांना तो सावध करत आहे की तुम्ही फसू नका. आणि आज जास्तीत जास्त जगामध्ये आपण पाहतो की अनेक लोक हे
फसवताना आपल्याला इतरांना दिसून येतात आणि ते फसवताना इतकं काही समोरच्या व्यक्तीला आपण स्वतः चांगला आहोत हे दाखवण्याचा किंवा हे भासवण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांना देखील असं वाटतं की खरंच संबंधित व्यक्ती जो आहे तो चांगला आहे आणि त्याच्या त्या चांगुलपणाकडे तो आकर्षित होतो. पण ज्या वेळेला तो त्याच्या अतिशय जवळ जातो त्यावेळेला कालांतराने त्याला हे समजण्यासाठी त्याला हे समजतं की आपण ज्या व्यक्तीसोबत राहत आहोत तो व्यक्ती मुळात वाईट आहे. आणि लक्ष द्या, त्या व्यक्तीसोबत जर आपण राहत आहोत तर त्या व्यक्तीसोबत राहिला असल्या कारणामुळं आपल्या जीवनामध्ये देखील त्याच गोष्टी कालांतराने यायला सुरुवात होतात ज्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये असतात. आणि म्हणून देवाचं वचन सांगत आहे की चुकीच्या संगतीमुळे आपण जे आहे ना पापात पडू शकतो. आणि म्हणून आपण आपली जी संगत आहे, आपण कोणत्या लोकांबरोबर राहतो, कोणत्या लोकांबरोबर आपलं बसणं उठणं आहे, कोणत्या प्रकारच्या लोकांचं आपण ऐकत आहोत, ह्या सर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर ती लोक चांगली नाहीयेत तर त्या लोकांपासून आपण आपल्या स्वतःला दूर ठेवणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो, दुसरे इतिहास 10वा अध्याय आणि 6 पासून 14 पर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी एक राजा आहे. आता हे संपूर्ण वचन आपण वाचणार नाही, पण तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या आणि तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेला आवर्जून ही जी वचनं आहेत ती वाचा. आणि ह्या वचनातून तुम्हाला हे पाहायला भेटल की एक रहोबाम नावाचा एक राजा आहे आणि ह्या राजाने अशा लोकांचा सल्ला जो आहे स्वीकारला जे तरुण होते. ह्या राजाने अशा लोकांचा जो सल्ला आहे तो त्याने स्वीकारला जे त्याच्या बरोबरच लहानांचे मोठे झालेले होते. आणि त्याने जे अनुभवी सल्लागार आहे, त्याच्या वडिलांच्या राज्याच्या कारकिर्दीमध्ये असलेले जे अनुभवी सल्लागार आहे, त्यांचा सल्ला जो आहे तो त्याने काय केला माहिती का, तो त्या ठिकाणी त्याने घेतला नाही. आणि त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की फार मोठ्या प्रमाणात त्याचे जे राज्य आहे त्या राज्यामध्ये 2 भाग झाले. राज्याचे त्याच्या राज्याचे जे आहे ते काय झाले, 2 भाग झाले. आणि बघू आपण थोडक्यात जे आहे ना हे वचन आपण वाचणार आहोत. कोणीतरी माझ्या बरोबर दुसरे इतिहास 10वा अध्याय, दुसरे इतिहास 10वा अध्याय आपण काढू. आणि दुसरे इतिहास 10व्या अध्यायामध्ये कशा प्रकारे यरोबाम जो राजा आहे त्याने अनुभवी जे काही सल्लागार आहे त्यांचा सल्ला नाकारला आणि जे त्याच्या बरोबर लहानांचे मोठे झालेले होते ना त्यांचा सल्ला त्याने काय केला माहिती का, स्वीकारला. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ज्या वेळेला तो त्याच्या राज्यातील लोकांबरोबर वागू लागला त्या वेळेला त्याच्या राज्यामध्ये आपण पाहतो की फूट पडली आणि त्याच्या राज्याचे 2 भाग झाले. आणि बघा कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. 10वं वचन, 9 आणि 10 वचन. त्याने त्यांना विचारले, तुमच्या पित्याने आपल्यावर ठेवलेले जू हलके करा असे म्हणणाऱ्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय सल्ला देता? त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुण पुरुषांनी त्याला उत्तर दिले, हे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या बापाने आमच्यावर भारी जू लादले होते, तर आता आपण ते हलके करा. तर त्यांना ते असे सांगा की माझी करुंगुली माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. व्हेरी गुड. आता या ठिकाणी आपण पाहतो की हा जो राजा आहे ह्या राजाने त्याच्या बरोबर लहानांचे मोठे झालेले जे त्याचे मित्र आहे त्यांचा जो सल्ला आहे ना तो त्याने घेतला. पण त्याच्या बापाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या बापाला
सल्ले देणारे जे लोक आहे ना, त्यांचा सल्ला त्याने घेतला नाही. आणि परिणाम काय झाला माहिती का? त्याच्या राज्यामध्ये फूट पडली. आणि त्याच्या राज्यामध्ये फूट पडली असल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्याला अतिशय भयानकरित्या दुष्परिणामांचा सामना जो आहे तो करावा लागला. आता लक्ष द्या, त्याची जर संगत जर चांगली असती, त्याचे जर सल्लागार चांगले असते, त्याचे जर चांगल्या लोकांमध्ये बसणं उठणं असतं, तर त्या ठिकाणी त्याची जी संगत आहे ती बिघडली नसती, किंवा त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये त्याला कुठल्याही प्रकारे नुकसानीचा सामना जो आहे तो करावा लागला नसता. पण त्या ठिकाणी त्याला नुकसानीचा सामना हा कोणत्या कारणामुळे करावा लागला, तर ते कारण आपल्याला ह्या वचनामध्ये पाहायला भेटतं. आणि ते कारण आहे की त्याने त्याच्या बरोबर लहानांच्या मोठ्या झालेल्या त्याच्या मित्रांकडनं सल्ला घेतला, ना की आपल्या बापाच्या सल्लागारांकडनं. अनेक वेळा आपण आपली जी काही संगत आहे ना ती तपासणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा आपण आपल्या सोबतची जी काही लोक आहेत ना ती कशी आहे हे बघणं फार गरजेचं आहे. आणि ती जर चुकीचा सल्ला देणारी आहे, ती जर चुकीच्या गोष्टी शिकवणारी आहे, ती जर चुकीच्या गोष्टी दाखवणारी आहे, तर अशा प्रकारची संगत ही आपण मुळीच आपल्या बरोबर राहू देऊ नये, किंवा आपण त्या लोकांबरोबर राहू नये हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. अशासाठी की आपल्याला आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या अशा भयानक त्रासाला सामोरे जावं लागू नये. दुसरा मुद्दा, थँक्यू पवित्र आत्मा. दुसरा मुद्दा, खोटं झाकण्यासाठी खोटारड्यांना सोबत घेतल्यास नाश होतो. परत एकदा हा मुद्दा सांगतो, लिहून घ्या. खोटं झाकण्यासाठी खोटारड्यांना सोबत घेतल्यास नाश होतो. आणि कशा प्रकारे खोटं झाकण्यासाठी आज वर्तमान समयामध्ये जी लोक खोटं बोलणारी आहे त्यांची मदत घेतली जाते. आणि ज्या वेळेला खोटं बोलणाऱ्या लोकांची मदत खोट्या गोष्टी ना, त्यावेळेला नाश हा निश्चित येतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि बघा, ज्यावेळेस आपण नीतिसूत्राचं पुस्तक 11वा अध्याय आणि त्याचं 21 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी काय लिहिलं आहे पहा. शलोमोन राजा हा नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या 11व्या अध्यायाच्या वचन 21 मध्ये बघा काय म्हणत आहे. वचन 21, दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण नीतिमानाच्या वैशिष्ट्यांची मुक्तता होईल. व्हेरी गुड. वचन ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की जो व्यक्ती खोटारडा आहे, जो व्यक्ती दुर्जन आहे, जो व्यक्ती वाईट आहे, त्या वाईट व्यक्तीने केलेली जी काही वाईट कामं आहे ना, त्या कामांना कितीही करून झाकण्याचा प्रयत्न जर केला तरी ती वाईट कामं त्या दुर्जनाची झाकल्या जात नाही. आणि या सर्वात जास्त दुर्जनाच्या वाईट गोष्टी झाकण्याकरता अनेक खोट्या लोकांना जे आहे ना समोर बोलवलं जातं. आणि त्यांच्या माध्यमातून हे सांगितलं जातं की यांनी काहीच केलेलं नाही. आणि अशा प्रकारे त्याच्या खोट्या कामांवरती पडदा टाकून वाचवायचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. पण लक्ष द्या, दैवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की दुर्जनाला, वाईट काम करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. कारण त्याचं जे काम आहे ना ते मुळात वाईट आहे. आणि वाईट काम हे अनेक लोकांकरता अडकण्याचं कारण ठरलेलं आहे. त्याच्या वाईट कामामुळे अनेक लोकांना त्या ठिकाणी अनेक त्रासाचा सामना जो आहे तो करावा लागलेला आहे. आणि त्या गोष्टी परमेश्वर देवाने बघितलेल्या आहे.
आणि मग परमेश्वर देवाने जर त्याची दखल घेतलेली आहे तर मग तो वाईट गोष्ट करणारा व्यक्ती परमेश्वराच्या न्यायापासून सुटणार नाही. आणि तो का सुटणार नाही, ह्या ठिकाणी वचन सांगतं की त्याचं काम हे परमेश्वर देवाच्या दृष्टीमध्ये खऱ्या अर्थाने चुकीचं होतं. अनेक वेळा आपण पाहतो वर्तमान समयामध्ये देखील अशाच प्रकारच्या ज्या गोष्टी आहे ना त्या होत आहेत. आणि आपण काल देखील आपण पवित्र शास्त्रामधून प्रेषणाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 1 ते 10 ही जी 2 वचनं वाचली होती ना, तर ह्या 1 ते 10 वचनामध्ये आपल्याला दोघं पती पत्नी दिसतात. आणि दोघाही पती पत्नींनी एकमेकांचा खोटेपणा झाकण्याकरता एकमेकांना मदत केलेली होती. आणि त्या दोन्ही पती पत्नीचे नाव हनन्या आणि सफेरा होतं. ते ही गोष्ट विसरून गेले की त्यांच्यामध्ये आणखीन एक व्यक्ती हा त्यांना न दिसणारा आहे आणि तो देव आहे. आणि तो त्यांचं ऐकत आहे, तो त्यांची कृती पाहत आहे, तो त्यांचं संगनमत जे आहे ना जाणून आहे. हे ते दोघ जण विसरले आणि त्यांनी एकमेकांच्या खोट्या गोष्टींना लपवण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन दिलं. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला हे दोघ जण देवाचा सेवक पेत्र याच्या समोर गेलेले असताना देवाने त्यांचा खोटेपणा उघडकीस आणला, जो त्यांनी झाकलेला होता. देवाने त्यांचा वाईट जो काही स्वभाव आहे, वाईट जे काही गोष्टी आहे ना, तो देवाने काय केला माहिती का, उघडकीस आणला, जो त्यांनी झाकलेला होता एकमेकांचा. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला तो उघडकीस आला ना, वचन सांगतं की दोघंही जण मृत्युमुखी पडले. त्या दोघांवरही देवाचा जो काही न्याय आहे तो आला. त्या दोघांनाही देवाची जी काही शिक्षा आहे ना त्याला सामोरं जावं लागलं. आणि म्हणून ह्या जगामध्ये राहत असताना आपण एक गोष्ट नेहमी प्रामाणिकपणे देवाचे लेकरू या नात्याने समजून घेणं गरजेचं आहे. आणि तीही आहे, खोटं झाकण्यासाठी खोटाड्यांना सोबत घेऊ नका. का? कारण त्या ठिकाणी नाश होण्याची शक्यता जी आहे ना ती टाळता येत नाही. जर चुकीचं घडलेलं आहे आपल्या हातून तर त्याची कबुली देणं गरजेचं आहे, त्याची क्षमा मागणं गरजेचं आहे. आणि परत त्या गोष्टी करू नये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर देवाची कृपा आपल्यावरती होती, तर देव आपल्याला क्षमा करतो, तर देव आपल्याला परत उभं करतो, तर देव आपल्याला परत एक संधी देतो आपण ती चूक जी आहे ती सुधारावी म्हणून. आणि लक्ष द्या, ह्या दिवसांमध्ये आपण जे आहे ना आपल्या स्वतःच्या अशा गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे ज्या देवाच्या दृष्टिकोनातून चुकीच्या आहे. तिसरा मुद्दा क्रमांक 3, चुकीच्या व्यक्तींकडून सल्ला घेतल्यास धोका वाढतो. चुकीच्या व्यक्तींकडून सल्ला पत्करल्यास किंवा सल्ला स्वीकारल्यास धोका जो आहे तो वाढतो. आणि अनेक वेळा आपण व्यक्तींची पारख न करता, अनेक वेळा आपण व्यक्तींना चांगल्या प्रकारे ओळखून न घेता त्यांचे सल्ले जे आहे ना आपण काय करतो माहिती का, घेत असतो. आणि कालांतराने त्यांचे घेतलेले सल्ले हे आपल्या जीवनामध्ये अनेक धोके जे आहेत ना ते उत्पन्न करतात, हे आपण विसरून जातो किंवा आपण त्याकडे लक्ष देत नाही. आणि बघा, नीतिसूत्राचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 5 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. नीतिमानांचे विचार यथान्याय असतात, दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. व्हेरी गुड. आपण कोणत्या लोकांकडून सल्ला घेतला पाहिजे आणि कोणत्या लोकांचे सल्ले आपण दुर्लक्षित केले पाहिजे किंवा नाकारले पाहिजे, त्या दोन्ही व्यक्तींबद्दल ह्या 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि देवाचे सांगतं की नीतिमानांचे जे सल्ले आहेत ना ते चांगले आहेत. धार्मिक व्यक्तीने दिलेले जे काही सल्ले आहेत ना ते हिताचे आहेत. पण आज लोक धार्मिकांचे सल्ले घेत नाही, आज लोक नीतिमान लोकांचे सल्ले घेत नाही, आज लोक पवित्र देवाला भिवून वागणाऱ्या लोकांचे सल्ले घेत नाही. आज लोकांना कोणत्या व्यक्तींचे सल्ले आवडतात तर वचन
5च्या ब भागामध्ये असं म्हणत आहे, दुर्जनांचे सल्ले, जे वाईट काम करणारे आहे, ज्यांच्या डोळ्यामध्ये देवाचं भय नाहीये, ज्यांच्या जीवनामध्ये देवाला आदर नाहीये, जे एक सतत देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत बसतात, अशा लोकांचे सल्ले आज अनेक लोक घेतात, त्यांना ते घ्यायला आवडतं. आणि कालांतराने काय होतं माहिती का, ज्या वेळेला ते अशा प्रकारे चुकीच्या लोकांचे सल्ले घेतात ना, त्यावेळेला त्यांच्या त्या सल्ल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम्स जे आहेत ते येत असतात. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना देवासोबतच्या प्रवासामध्ये चालणं एवढं सोपं नाही. या जगामध्ये राहत असताना देवासोबत राहणं एवढं सोपं नाही. ह्या जगामध्ये राहत असताना देवासोबत चालणं हे फार कठीण आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याकरता देव काय करतो माहिती का, आपल्याला शिकवत असतो, सांगत असतो. आणि अशा वेळेला अशा गोष्टी आपल्या समोर येतात की ज्या गोष्टी करायची इच्छा असूनही आपण त्याला नाही म्हणतो. चर्च, ह्या दिवसांमध्ये स्वतःच्या आत्मिक जीवनाकडे लक्ष द्या. ह्या दिवसांमध्ये ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टी करण्याकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी करण्याकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून बघण्याऐवजी प्रत्येक गोष्ट तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातून बघा, मग ती तुमच्याकरता आशीर्वादाची होईल. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण पहिले राजे 22वा अध्याय आणि 6 ते 23 वचन वाचतो ना, त्या ठिकाणी आहाब राजा आहे. बघा, आपण ते वचन काढूया. कोणीतरी माझ्या बरोबर पहिले राजे 22वा अध्याय आणि 6 पासून 23 पर्यंत जे आहे, ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी आहाब राजा आहे. आणि आहाब राजाने काय केलं माहिती का, आहाब राजाने जवळपास अनेक खोटे संदेश जे आहे ना ते सोबत घेतले. अनेक खोटे जे संदेश आहे, लक्ष द्या, आहाब राजाने अनेक खोटे जे संदेश आहे ना, त्या खोट्या संदेश त्यांचे सल्ले त्याने घेतले आणि देवाला ते आवडलं नाही. मुळातच आहाबाने परमेश्वर देवाचा सल्ला त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता. आहाबाने परमेश्वराचा जो संदेश आहे ना त्याचा सल्ला त्या ठिकाणी त्याने घेतला पाहिजे होता, मिखाचा. पण त्याने परमेश्वराच्या संदेशाचा सल्ला घेतला नाही, त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला नाही आणि त्याने खोट्या संदेशांचे सल्ले घेतले. आणि परिणाम काय झाला माहिती का, युद्धामध्ये तो मरण पावला. त्याच्या जीवनामध्ये त्याने खोट्या गोष्टी बोलणाऱ्या लोकांचे सल्ले घेतल्या कारणामुळं त्याला त्याच्या जीवनामध्ये धोक्याचा सामना करावा लागला. आणि धोका काय होता, युद्धामध्ये तो मरण पावला. अनेक वेळा आपण ज्या लोकांकडनं सल्ले घेतो ना त्यांचं जीवन तपासणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा जी लोक आपल्याला सल्ले देतात ना, तो सल्ला घेण्या अगोदर आपण त्या व्यक्तीचं जे काही बॅकग्राऊंड आहे, पृष्ठभूमी, ती तपासणं फार गरजेचं आहे. तो व्यक्ती काय देवभीरू आहे का, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये देवाचा सन्मान करणारा आहे का, त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने देवाची ओळख आहे का, तो व्यक्ती धार्मिक आहे का, तो व्यक्ती चांगला सल्ला देईल का, तो व्यक्ती प्रेमळ आहे का, तो व्यक्ती खरंच पाचारणाला धरून चालणार आहे का. लक्ष द्या, कोणाचे सल्ले घेऊ नका. कुणाचे सल्ले हे घेण्या अगोदर त्या व्यक्तीचे बॅकग्राऊंड बघा, चेक करा बॅकग्राऊंड काय आहे ते. आहाब राजाने ह्या ठिकाणी खोट्या संदेश त्यांचे सल्ले घेतले आणि लक्ष द्या, त्यामुळं त्याला युद्धामध्ये मृत्यूचा सामना करावा लागला आणि त्याला मरण आलं. आपण आपल्या जीवनामध्ये जर खोट्या लोकांचे सल्ले घेतले आणि त्याप्रमाणे जर आपण जर चालायला लागलो तर आपल्या जीवनामध्ये निश्चित अनेक धोके, निश्चित अनेक प्रॉब्लेम जे आहेत ते येतील. आणि ते येऊ नये म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये कोणत्या लोकांकडून सल्ले घेतले पाहिजे
हे ठरवलं पाहिजे. आणि नीतिसूत्राचं पुस्तक 12वा अध्याय आणि 5चं वचन म्हणतं की तुम्ही नीतिमानांचे सल्ले घ्या, तुम्ही धार्मिकांकडनं सल्ले घ्या, तुम्ही देवाच्या सेवेमध्ये असणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीचे सल्ले घ्या, हे तुमच्या हिताचे आहे. 4था मुद्दा, चुकीच्या व्यक्तीला पाठिंबा दिल्यास त्याच्या पापात सहभागी होता. मुद्दा क्रमांक 4, चुकीच्या व्यक्तीला पाठिंबा दिल्यास त्याच्या पापात सहभागी होता. आणि आज अनेक ठिकाणी अनेक वेळा लोक हे चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा देतात आणि ते हे विसरून जातात की ते त्याच्या पापामध्ये सहभागी झालेले आहे. वचन बघा काय म्हणत आहे. ज्यावेळेला आपण दुसरे योहान 1 अध्याय आणि वचन 11 वाचतो ना, तर त्या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे. 2 योहान 1 अध्याय 11 वचन. कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे योहान आत्म्याच्या प्रेरणेने चुकीच्या व्यक्तीला पाठिंबा दिल्यास त्याच्या पापात पाठिंबा देणारा व्यक्ती सहभागी होतो याविषयी महत्वाच्या गोष्टी सांगताना दिसून येतो. आणि तो म्हणत आहे कारण जो त्याचे स्वागत करतो, कोणत्या गोष्टींचं स्वागत? त्याने केलेल्या चुकीच्या गोष्टींचं, त्याने केलेल्या वाईट गोष्टींचं, त्याने केलेल्या फसवेगिरीचं, त्याने केलेल्या चोरीचं, त्याने दिलेल्या त्रासाचं, त्याने केलेल्या बेमानीचं. हो, जो कोणी त्याचं स्वागत करतो, खूप छान केलं, फार भारी, मला आवडलं. आज तुम्ही बघा, आज पण असे लोक आहेत. येशूच्या काळात पण असे लोक होते. हो, येशूच्या काळात पण असे लोक होते. आज पण असे लोक आहेत. आणि आपण अशा पिढीमध्ये राहत आहोत की जी पिढी जास्तीत जास्त चुकीच्या कामांना सपोर्ट करणारी आहे. आणि ह्या पिढीमध्ये आपल्याला आपली पवित्रता टिकून ठेवायची आहे. ह्या पिढीमध्ये आपल्याला जी काही धार्मिकता आहे ना प्रभू येशूच्या द्वारे प्राप्त झाली ती टिकून ठेवायची आहे. म्हणून तर वचन सांगतं अंधाराचा आणि प्रकाशाचा मेल नाही. लक्ष द्या, योहान या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे कारण जो त्याचे स्वागत करतो, कसलं? चुकीच्या गोष्टींचं स्वागत करतो, तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो. आणि आपल्याला कुणाच्याही चुकीच्या गोष्टींचं स्वागत करून त्याच्या चुकीच्या गोष्टींचं भागीदार व्हायचं नाहीये, नाही व्हायचंय त्याच्या चुकीच्या गोष्टींचं भागीदार. आज अनेक ठिकाणी ह्याच गोष्टी चालू आहे. मग त्या जगामध्ये असेल तरी पण, मग त्या देवाच्या सेवेमध्ये असेल तरी पण, कामाच्या ठिकाणी पण, अनेक ठिकाणी. आणि अनेक ठिकाणी ह्या वाईट गोष्टी करणारे जे लोक आहेत ना ते लोकांना आवडतात. देवाचं सांगतात चोराने जर चोरी केली आणि तो जर पळून गेला तर त्या ठिकाणी तो सुटला आहे. पण चोराने चोरी केली आणि तो जर पकडला तर त्याला 10 पट द्यावा लागतं त्याला. आणि चोराने चोरी करून त्याची चोरी उघडकीस येऊ नये म्हणून अनेक खोटे लोक जे आहे ना तो उभे करतो अशासाठी ते चोरी लपवल्या जावी. आणि ते लोक पण त्याला पाठिंबा देतात. या ठिकाणी देव सांगतो की तू त्यांच्या दुष्कर्मामध्ये सामील होऊ नये, तू त्यांच्या दुष्कर्मामध्ये जे आहे ना ते मुळीच भागीदार होऊ नये, म्हणून तू चुकीच्या व्यक्तीला पाठिंबा देण्यापासून स्वतःला सावध कर. लक्ष द्या, चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिल्यानंतर फायदा होतो. चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिल्यानंतर लाभ होतो, पण तो लाभ आहे ना आपले डोळे आंधळे करतो. तो फायदा आहे ना
आपले डोळे आंधळे करतो. आपण विसरून जातो की चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिल्यामुळं आपण त्या व्यक्तीच्या पापात सहभागी झालेला आहोत. म्हणजे त्याने जे पाप केलं ना, ते पाप करताना आपण पण त्याच्याबरोबर होतो, असं त्याचा अर्थ होतो. लक्ष द्या, चुकीच्या गोष्टींना फायदा, तोटा, नफा अजिबात पाठिंबा देऊ नका. चुकीची गोष्ट जर देवाच्या दृष्टिकोनातून चुकीची आहे, तर देवाच्या लेकरू या नात्याने तुमच्या देखील दृष्टिकोनातून ती गोष्ट तेवढीच चुकीची असली पाहिजे जेवढी ती देवाच्या नजरेतून चुकीची आहे. हो, तेवढीच चुकीची असली पाहिजे. लक्ष द्या, ह्या दिवसांमध्ये आपण या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 14 ते 16 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला बघा, वचन आपण वाचणार आहोत आणि हे वचन आपण समजून घेणार आहोत की कशा प्रकारे चुकीच्या व्यक्तींना पाठिंबा दिला त्याच्या पापामध्ये ते सहभागी झाले. कोणीतरी मत्तयाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 14 पासून तर 16 पर्यंत वाचा. तेव्हा यहूदा इस्करियोत नावाच्या 12 जणातील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्या? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की यहूदाने चुकीची गोष्ट करण्याचा निर्णय केलेला होता आणि त्याचा जो साथ आहे ना, तो आपल्याला देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की जे मुख्य याजक आहे त्यांनी दिलेलं होतं. जे पाप किंवा जी वाईट गोष्ट यहूदाने केलेली होती ना, तीच वाईट गोष्ट ह्या ठिकाणी यहूदाचा साथ देऊन मुख्य याजकांनी केलेली पण आपल्याला पाहायला भेटते. आणि तुम्हाला माहितीये का, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की जितका यहूदा इस्करियोत हा चुकीचा होता ना, तितकंच ह्या ठिकाणी मुख्य याजक देखील चुकीचे होते. आणि आपण ह्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी अतिशय बारकाईने समजून घेणं फार गरजेचं आहे की आपण कधीही चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा देऊ नये. तो जर चोर आहे तर त्याला चोरच म्हटलं पाहिजे. तो जर लबाड आहे त्याला लबाडच म्हटलं पाहिजे. तो जर फसवणूक करणार आहे तर त्याला फसवणूक करणारच म्हटलं पाहिजे. तो जर धोका देणार आहे तर त्याला धोका देणारच म्हटलं पाहिजे. तो जर धूर्त आहे तर त्याला धूर्तच म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःला वाचवलं पाहिजे. तुम्ही स्वतःला अशा प्रकारच्या लोकांपासून दूर ठेवलं पाहिजे. 5वा मुद्दा, खोटं लपवण्यासाठी केलेली संगती अखेर धोका देते. प्रत्येक शब्द लिहून घ्या. खोटं लपवण्यासाठी केलेली मैत्री अखेरीस धोका देते. संगती किंवा मैत्री. आणि तुम्ही जर बारकाईने जर अवलोकन केलं आणि तुम्ही जर स्वतःहून जर या विषयीचा जर अभ्यास केला तर तुम्हाला पाहायला भेटल की खोटं लपवण्यासाठी एकमेकांसोबत मैत्री केली आहे, पण त्या मैत्रीचा जो शेवट आहे ना, तो धोक्यामध्ये झालेला आहे. त्या मैत्रीचा जो शेवट आहे ना, तो धोक्यामध्ये झालेला आहे. आणि बघा, निर्गम याचा 23वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण वाचू. निर्गम 23वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन पहा. खोटी अफवा उठवू नकोस. दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस. दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजन समाजास अनुसरून नकोस आणि बहुजन समाजास अनुसरून एखाद्या मुकादम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नको. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, खोटी अफवा
उठवू नको. ज्या वेळेला एखाद्या प्रामाणिक व्यक्तीबद्दल खोटी अफवा उठवल्या जाते ना, त्यावेळेला त्या प्रामाणिक व्यक्तीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये खच्चीकरण होत असतं. त्या प्रामाणिक व्यक्तीबद्दल ज्यावेळेस खोटी अफवा उठवली जाते ना, त्यावेळेला त्या प्रामाणिक व्यक्तीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आत्मिक नुकसान होत असतं, पारिवारिक नुकसान होत असतं, त्याचं मानसिक खच्चीकरण त्याचं होत असतं. आणि आज अनेक ठिकाणी प्रामाणिक, पवित्र, देवाला भिवून वागणाऱ्या व्यक्तीचं नुकसान केलं जात आहे. त्याच्या प्रामाणिकतेला घेऊन खोट्या गोष्टी ज्या आहे ना, त्या पसरवल्या जातात. आणि वचन सांगत आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, खोटी अफवा उठवू नको. आणि खोटी अफवा उठवण्यासाठी तुला कोणी आमिष पण दिलं, लालच पण दिलं, पैसा पण दिला, काही पद प्रतिष्ठा बी देण्याचं काम केलं, तरीही तू ते स्वीकारू नको. का? कारण ते देवाला आवडत नाही. ते देवाला आवडत नाही. आणि म्हणून देव ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे 23:1 मध्ये निर्गमाच्या पुस्तकामध्ये म्हणत आहे, खोटी अफवा उठू नको आणि दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षीदार होऊ नको. कारण दुष्टाने केलेल्या चुका त्याला लपवायच्या असतात, म्हणून तो तुझा सहारा घेत असतो. लक्ष द्या, दुष्टाने, वाईटाने, जो वाईट व्यक्ती आहे ना, त्या वाईट व्यक्तीने केलेल्या ज्या काही चुका आहे ना, आता त्याला त्या लपवायच्या आहे. आणि त्या लपवण्यासाठी तो तुमचा उपयोग करून घेतो आणि तुमच्या साह्याने, तुमच्या संगतीने तो त्याच्या वाईट गोष्टींवरती पांघरून घालायचा प्रयत्न करतो. आणि तो तुम्हाला उकसवतो की तुम्ही त्याच्या बाजूने इतरांना साक्ष द्यावी की मी चांगला आहे म्हणून. पण देवाचं वचन सांगतं की तो अन्यायी आहे आणि त्याने केलेला अन्याय परमेश्वराने बघितला असल्या कारणामुळं तो परमेश्वराच्या शिक्षेपासून सुटणार नाही. आणि म्हणून तू त्याच्याविषयी कितीही चांगलं बोलला तरी त्याने केलेल्या वाईट गोष्टी ह्या उघडकीस येतील. आज जगामध्ये आपण पाहतो की अनेक लोक स्वतःच्या वाईट गोष्टी लपवण्यासाठी लोकांची संगत घेतात आणि लोकांना आमिष दाखवून ते उभे करतात त्यांच्या स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी. पण देवाला ते मान्य नाही. देवाला ते मान्य नाही. कारण वचन सांगत आहे, दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजन समाजास अनुसरू नको आणि बहुजन समाजास अनुसरून एखाद्याच्या दुष्कर्मात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नको. आणि असंच होते आज असंच होत. तुम्ही पहा, जगाच्या गोष्टींचं जर तुम्ही बारकाईने जर अवलोकन केलं तर तुम्हाला अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या ज्या गोष्टी आहे ना त्या होताना दिसून येतील. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहे ना त्या होताना दिसून येतील. आणि पहा, ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 26 अध्याय आणि 59 आणि 60 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी कशा प्रकारे खोटं लपवण्यासाठी केलेली जी काही चुकीची मैत्री आहे तिने अखेरीस धोका दिला. हे बघा, आपण वाचा कोणतरी 26 अध्याय 59 आणि 60 वचन. मुख्य याचक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जिवे मारण्याच्या हेतूने त्याच्यावर तो खोटा पुरावा शोधत होते आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही ते त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोन साक्षी येऊन म्हणाले. येस, लक्ष द्या. ह्या ठिकाणी मुख्य याजक जे आहे ना आणि संपूर्ण जी न्याय सभा आहे त्यांनी
आपसामध्ये संगती करून त्यांनी आपसामध्ये संगती करून जे आहे ना, येशूला जीवे मारण्याचा कट केलेला होता. परंतु येशू निर्दोष होता आणि म्हणून त्याला जीवे मारता येत नव्हतं. आणि मग अशा वेळेला न्याय सभेतील लोकांनी आणि मुख्य याजकांनी जे खोटे साक्षीदार आहे, जे खोटे काय आहे साक्षीदार आहे, लक्ष द्या. खोट्या साक्षीदारांना काय पाहिजे? पैसा. खोट्या साक्षीदारांना पद, खोट्या साक्षीदारांना ऐश्वर्य, खोट्या साक्षीदारांना मनासारखं काही भेटलं का ते काही पण बोलायला तयार होऊन जातात. ते परिणामांचा विचार करत नाही. आणि या ठिकाणी येशूला वधस्तंभावरती मारण्याचा जो कट मुख्य याजकांनी आणि न्याय सभेतील लोकांनी केलेला होता ना, तो सिद्धीत जावा म्हणून त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले. पण वचन सांगतं की त्यांना ते खोटे साक्षीदार पण जे आहे ना, ते दमदार नाही भेटले. येशूला वधस्तंभावरती मारण्याचा जो काही कट रचला होता ना, तो पूर्णत्वास जावा यासाठी खोटे साक्षीदार पण जे आहे ना, ते दमदार भेटले नाही. बघा वचन काय सांगितले, आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघे खोटे साक्षीदार येऊन म्हणाले की, म्हणजे बघा येशू हा निर्दोष होता. एखाद्याने जर चोरी केलेली आहे तर केलीच आहे आणि ती लपवू शकत नाही कोणी, ती उघडकीस येईलच. एखाद्याने फसवेगिरी केलेली आहे तर ती उघडकीस येईलच. एखाद्याने जर चूक केलेली आहे तर त्याची चूक उघडकीस येईलच, ती लपवू शकत नाही. कितीही खोटे साक्षीदार उभे करा, कितीही जवळचे माणसं उभे करा, कितीही नातेवाईक उभे करा आणि लोकांना पटवून सांगायचा प्रयत्न करा की हा व्यक्ती चांगला आहे, नाही. देवाच्या दृष्टिकोनातून जर वाईट आहे तर ते वाईटच आहे आणि देव त्याच्या वाईट गोष्टी उघडकीस आणत. या ठिकाणी न्याय सभेतील लोकांच्या आणि मुख्य याजकांच्या वाईट गोष्टी त्यांनी रचलेल्या त्या खोट्या साक्षीदारानेच उघडकीस आणल्या. लक्ष द्या, या जगामध्ये राहत असताना आपल्याला या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. खोटं लपवण्यासाठी केलेली जी काही मैत्री आहे ना, ती अखेरीस धोका देते. खोटं लपवण्यासाठी कधीही 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 चुकीच्या लोकांना साथ देऊ नका, कधीच देऊ नका. सहावा मुद्दा, चुकीच्या व्यक्तींना सोबत घेणं म्हणजे देवाच्या इच्छेच्या विरोधात जाणं. मुद्दा क्रमांक 6, चुकीच्या व्यक्तींना सोबत घेणं म्हणजे देवाच्या इच्छेच्या विरोधात जाणं. आणि बघा 2 करीन 6वा अध्याय आणि वचन 14 बघा काय म्हणत आहे. 2 करीन 6वा अध्याय आणि वचन 14. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा? व्हेरी गुड. काय म्हणत आहे परमेश्वर या ठिकाणी? आपल्याकरता ही फार मोठी सीख आहे आणि वचन सांगत आहे, देवभक्त नसलेल्यांशी मुळीच मैत्री करू नका. ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतील की आम्ही खरे देवभक्त आहोत. ते तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न करतील की आम्ही तुमच्यापेक्षा धार्मिक आहोत. पण त्यांची धार्मिकता, त्यांची देवभक्तीपणा ही समजून घेण्याकरता तुम्हाला त्यांना वाचणं गरजेचं आहे. आपण चालतं फिरतं शुभवर्तमान आहोत. देवाने आपल्याला निवडलं आहे. देवाला ओळखण्या अगोदर आपलं जीवन वाईट होतं. आता देवाला ओळखल्यानंतर आपलं जे जीवन आहे ना, त्यामध्ये खूप सारे बदल झालेले आहे. आणि ज्यावेळेस आपण लोकांमध्ये उभं राहतो ना, त्यावेळेस लोक आपल्याला वाचतात, अरे हा व्यक्ती तर व्यसनी होता आणि आता अचानक याने व्यसन सोडून दिलं. हा व्यक्ती तर दारू पिणार होता आणि अचानक आता याच्या जीवनामध्ये बदल झाला, हा दारू पित नाही. हा व्यक्ती तंबाखू खाणार होता, आता तंबाखू खात नाही. हा व्यक्ती भांडणं करणार होता, आता भांडण करत नाही.
हा व्यक्ती जो आहे खूप त्रास देणार होता, आता त्रास देत नाही. लोक तुम्हाला वाचतात आणि तुम्ही चालतं फिरतं शुभवर्तमान आहात. आणि जर तुम्ही चालतं फिरतं जर शुभवर्तमान आहात ना, तर देवाने तुम्हाला अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. का? कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? वाईट आणि चांगल्याचा मेल कसा होणार? कसा होईल वाईट आणि चांगल्याचा मेल? वचन सांगतं की वाईट झाड चांगलं फळ देत नाही आणि चांगलं झाड वाईट फळ देत नाही. एकाच नळातून गोड आणि कडू पाणी येत नाही. देवाचं वचन सांगतं उजळ आणि अंधार यांचा समेट कसा होईल, यांचा मिलाप कसा होईल? यांचा मिलाप नाही होणार. तसंच विश्वासणारा आणि अविश्वासणारा, देवाचं लेकरू आणि अंधाराचं लेकरू याच्यामध्ये फरक आहे आणि तो असलाच पाहिजे. शैतानाचं लेकरू फरक असलाच पाहिजे आणि तो फरक दिसून यावा म्हणून चुकीच्या व्यक्तींना साथ देऊ नका. जर चुकीच्या व्यक्तींना साथ दिलं तर तुम्ही देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाणारा व्यक्ती ठरा. आणि आज अनेक लोकांनी चुकीच्या व्यक्तींना साथ दिलेली आहे. देवाच्या सेवेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी घडतात. जगामध्ये किती घडत असेल विचार करा. आपण जगाबद्दल शिकत नाही, आपण देव आणि देवाच्या राज्याबद्दल शिकत आहे. हो, येशूला ही संधी भेटली होती चुकीच्या व्यक्तीला साथ देण्याची. शैतानाने त्याला मंदिराच्या वर नेलं होतं आणि म्हटलं तू जर खरंच देवाचा पुत्र आहे तर इथून उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे तुझं रक्षण करण्याकरता तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर पडू नये म्हणून तुला आपल्या हातावर झुलून धरतील. लक्ष द्या, येशूला हे माहिती होतं की बोलणारा हा चुकीचा आहे, बोलणारा हा चांगला नाहीये आणि म्हणून येशूने त्याचं ऐकलं नाही. बोलणाऱ्या येशूला दगडाची भाकर होण्याकरता सांगितलं होतं, पण येशूला माहित होतं की हा बोलणारा वाईट आहे म्हणून येशूने त्याचं ऐकलं नाही, त्याची साथ दिली नाही. येशू आपल्याला देखील लोकांबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे, कोणाचं ऐकलं पाहिजे कोणाचं ऐकायला नको आहे, कोणासोबत उभं राहायला पाहिजे कोणासोबत उभं राहायला नको, कोणत्या संगतीमध्ये आपण असलं पाहिजे हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. आणि जर आपली संगत चांगली आहे, आपण जर चुकीच्या लोकांना जर पाठिंबा दिला नाही तर देव आपल्याला आशीर्वाद देईल. पण चुकीच्या लोकांबरोबर जर आपण गेलो तर आपण देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाऊ. शेवटचा मुद्दा, देव खऱ्यांना उभं करतो, खोटाड्यांपासून दूर करतो. शेवटचा मुद्दा लिहून घ्या, ऑलरेडी वेळ झालेला आहे पण हा शेवटचा मुद्दा शिकवतो आणि मग आपण थांबणार आहोत. देव खऱ्यांना उभं करतो आणि खोटारड्यांना दूर करतो. बघा वचन वाचूया, स्तोत्र संहिता 1 अध्याय आणि 1 वचन. तो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गावर उभाच राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. व्हेरी गुड. जो पुरुष, आता तुम्ही आणि मी असलं पाहिजे. देवाने आपल्याला उभं करावं याकरता आपल्यामध्ये खरेपणा असणं गरजेचं आहे. आणि जर आपण खरेपणाने भरलो ना तर देव आपल्याला उभं करेल आणि सर्व खोटारड्या व्यक्तींना जे आहे ना देव पळवून लावेल. तुम्हाला माहिती का, दानिएलचं पुस्तक 6 अध्याय आणि 4 ते 23 मध्ये अनेक खोटे लोक उभे राहिलेले होते. अनेक खोटे लोक जे आहे ना ते उभे राहिलेले होते, पण त्या लोकांबरोबर दानिएल गेला नाही. दानिएल त्या लोकांपासून वेगळा होता. दानिएल त्या लोकांपासून वेगळा होऊन आपल्या खोलीमध्ये जाऊन गुडघे टेकून प्रार्थना करत होता. आणि तुम्हाला माहिती का, तो गुडघे टेकून प्रार्थना करत असल्या कारणामुळं परमेश्वर देवाने त्याला उभं केलं आणि त्याच्या विरोधामध्ये षड्यंत्र केलेले सर्व जे काही वाईट लोक होते ना त्यांना देवाने पळवून लावलं.
आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये देवाबरोबर उभं राहा. जर देवाबरोबर उभं राहिले, देव सर्व खोटारड्यांना तुमच्यापासून पळवून लावतो. परमेश्वर देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वादित करो.